Hare
आदिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता इथे याची काय सत्ता आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तू का म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवासाठी आटी पाडितोसी देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल भीमारथम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वशे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल शिवचंद्र मोरे फणींद्र माता मगती जळावी अरण्य सुंदर निवृत्तीनाथाचे चरणी शरण निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार भेगवणे केले त्रैलोक्य पावन
समाधी त्रिंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांचे चरणी शरणे का जनार्दन विठ्ठल जया तुझिने आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्यरूपीच केले न त्यागी तुझ लोकासी नेले जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आलिया संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देव हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्राचा आराध्य दैवत वैराग्याची मूर्ती म्हटलं की ज्यांचं नाव आपल्या ओठावरती येतं ते जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची तेजस्विता चंद्राची शीतलता गंगेची पवित्रता आणि मातेची वात्सल्यता ज्यांच्या वाणीमध्ये आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबार अभंगामध्ये सांगतात आधी या संसारा उठा वेग करा म्हणजे तुम्ही संसारामध्ये एक तर यायला नाही पाहिजे पण आलाय तर आता उठा वेग करा म्हणजे नेमकं काय करायचं शरण जा उदारा पांडुरंग भगवान पांडुरंग परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे कलियुगातली माणसं म्हणतात देवाला शरण कशासाठी जायचं का म्हणून आम्ही देवाला शरण जायचं त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अरे ज्या देहावरती तो गर्व करतोय ज्या धनावरती तू गर्व करतोय ते देह तुझा नाही ते धन सुद्धा तुझं नाही देव हे काळाचे देव कोणाचं आहे काळाच आहे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे आपलं या ठिकाणी काहीच नाही आपली अवस्था अशी आहे भाड्याचं घर आणि खाली कर विठ्ठल विठाला विठाला म्हणून आपण गर्व करायची कारण नाही अखंड या अभंगासारखंच महात्मा ज्योतिबा फुले यांनी अखंड लिहिलं अखंड मध्ये महात्मा फुले सांगतात ईशे केले नाही तुझ्यासाठी सर्व करू नको गर्व प्राण्यामध्ये हे सगळं तुझ्यासाठी नाही इतर प्राण्यांना जसा देह दिलाय तसाच तुला सुद्धा देह दिलाय देह देऊन या बुद्धिमान केला धडीपणा दिला सर्वांमध्ये तुला इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा अवयव दिलाय तो म्हणजे बुद्धी बुद्धी तुला दिली म्हणजे मला वाटलं की तू माझा विचार करशील ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला नरदेह दिलाय या नरदेहाचे भगवान परमात्म्याचे उपकार तू विसरणार नाही पण तू विसरून गेला तुझ्या लक्षात नाही देता देवविता नेता नेवविता देणारा सुद्धा भगवान परमात्मा आहे आणि घेणारा सुद्धा भगवान परमात्मा आहे या ठिकाणी आपली काही सत्ता नाही तुमचा माझा जो जन्म झालाय तो जन्म निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्तानं काहीतरी जन्म झाला भगवान परमात्म्याला वाटलं याच देही घडे देवाचे भजन प्राणी मात्र फक्त माणूसच आपलं भजन पूजा अर्चा करू शकेल पण आपण काय झालं माझे माझे म्हणून हे माझं ते माझं आपलं काहीच नाही ज्या दिवशी शेवटचा क्षण येईल त्या दिवशी आहे तसं आपल्याला ठेवून जावं लागतं आणि मग जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासाठी आती पारितोषी हे शरीर नाचकय कुचकय यासाठी देवाकडे बघायचं म्हटलं की आपण आपल्या कपाळावरती आत्या पाडतो आणि संसार मात्र जोरानं करतो तर शेवटी लक्षात ठेव देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे अभंगाचा झाला सरळ सरळ भावार्थ विठ्ठल तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहित आहे
गेल्या वर्षी याच दिवशी आपल्या सगळ्यांचे लाडके मामा कैलासवासी वामन साधू बनकर यांचं निधन झालं। हा म्हणता ही वार्ता प्रत्येक पाहुणे मंडळीकडे पोहोचली, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती पडली आणि ज्या व्यक्तीच्या कानावरती पडली त्या प्रत्येक व्यक्तीला मामा गेल्याचं दुःख फक्त या कुटुंबाला झालं नाही, तर ज्यांच्या कानावरती ही बातमी कळली त्या प्रत्येकाला खूप वाईट आणि वेदना झाल्या। कारण आपल्या सगळ्यांचे लाडके मामा गेले म्हणून जेवढं दुःख आपल्याला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःख या मामांच्या 6 कन्या आणि 2 सुपुत्र, यामध्ये बाबूबाई, सौ गंगूबाई, सौ गिरजाबाई, सौ ठुकूबाई, सौ नंदाबाई आणि सौ आशाताई या 6 कन्या आणि श्री हनुमंत बनकर आणि श्री ईश्वर बनकर या 8ही मुलांना जेवढ्या वेदना झाल्या असतील, आपण सहज म्हणून जातो उपजेते नासे नासिले पुनर्पिदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। आपल्याला दुसऱ्याला सांगणं सोपं, पण ज्याच्या घरामध्ये हे दुःख होतं ती व्यक्ती हे दुःख पचवू शकत नाही, कारण त्यांना माहित असतं ज्याप्रमाणे देवघरामध्ये दिवा लावावा, वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि त्या झुळकेने दिवा विझावा आणि सगळीकडे अंधार पडावा, तसं या मुलांना, सुनांना, नातवंडांना, सगळ्या अख्ख्या परिवाराला एवढं दुःख झालं। पण या पृथ्वी तलावावरती जो माणूस जन्माला येतो या लोकांचंच नाव आहे मृत्यूलोक। मृत्यूलोक याचा अर्थ ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जावं लागणार, मरावं लागणार। मग प्रत्येक व्यक्ती जन्माला आलाय, मरायला आलाय, आपल्याला भगवान परमात्म्यानं हा नरदेव दिलाय। कशासाठी दिलाय? देव दिला आपण शब्दाचा अपभ्रंश केला आणि आपण म्हणतो देवे दिला देह भोजना गोमटा, फक्त आपण त्याचा जेवणासाठी उपयोग करायला लागलो। अजून देवाचा काय उपकार आहे? देवाने आपल्याला जीव दिला, जेने हा जीव दिला Yeah.
तयाचे करीन चिंतन. ज्यावेळी आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळी आपण भगवान परमात्म्याची आराधना करतो. देवा मला या दुःख यातनेतून बाहेर काढ. बाहेर आल्याबरोबर मी तुझं नामस्मरण करीन. 9 महिने 9 दिवस आपण आईच्या गर्भामध्ये असतो आणि बाहेर आल्याबरोबर आपण रडताना सुद्धा लहान मुलगा रडतो. कवा कवा म्हणजे मी असं कवा म्हणले तुझं नामचिंतन करीन असं देवालाच आपण प्रश्न विचारतो. म्हणजे देवाचा उपकार आपल्याला जेणे हा जीव दिला दान आणि देवे दिला देह भजना गोमटा. आणखी एक देवाचा उपकार आहे आपल्याला भगवान परमात्म्यानं दिली इंद्रिय हात पाय पाना. हात पाय कान. भगवान परमात्म्याने आपल्याला इंद्रिय दिलेत. हात कशाला दिलेत? हात बांधून बसायचं, जेवण आलं की जेवायचं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन आलं की हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. यासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला ही इंद्रिय दिली. भगवान परमात्म्याने तोंड आपल्याला यासाठी दिले. गेही 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 माझे वाचे. आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी भगवान परमात्म्यानं आपल्याला तोंड दिलं. गेही गेही माझे वाचे, गेही गेही माझे वाचे. आपल्याला तोंड दिले भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला. पण आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याऐवजी दुसऱ्याची निंदा करण्यासाठी या तोंडाचा वापर करतो. भगवान परमात्म्यानं ज्याच्यासाठी इंद्रिय दिले ते देवाला सुद्धा पश्चाताप वाटायला लागला की हे गिरायक तेवढं आपल्याला असं होतं की हे गिरायक आपल्याला ओळखू शकेल. पण इतर प्राण्यापेक्षा माणूस प्राणी हा लबाड निघाला. आणि म्हणून देवाचे 3 उपकार जो माणूस कधीच विसरत नाही त्याला देव कधीच काही कमी पडू देत नाही. आणि दुसरी गोष्ट मृत्यूला कधी विसरायचं नाही. का विसरायचं नाही? तुम्ही म्हणाल तुम्ही सांगताय, सांगणाऱ्यांना पण विसरायचं नाही आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा विसरायचं नाही. कारण मृत्यू कधी काही सांगता येत नाही. आणि खरं तर मृत्यू कधी येतो, कुणाचा मृत्यू होतो हे माहित नाही म्हणून बरं आहे. जर माहित झालं असतं तर काय झालं असतं सांगता येत नाही. प्रत्येकाला वाटतं मला मृत्यू आलाच नाही पाहिजे, पण मृत्यू आल्याशिवाय राहत नाही. एकदा गरुडाला वाटलं मी देवाचं वाहन आहे, मी देवाचं वाहन आहे त्यामुळे मला माझ्या घरातल्या आईला माझ्या वडिलांना मरण येणारच नाही. पण ज्या दिवशी आपलं ठरलंय त्या दिवशी आपल्याला जावं लागतं. गरुडानं विचार केला आपल्या घरातील कुणालाच मरण येणार नाही, मी देवाचं वाहन आहे. आणि एके दिवशी गरुड निघाला. पक्ष्यांचं संमेलन होतं त्या ठिकाणी तो निघाला. जात असताना आई म्हणते अरे राजा कुठं निघालाय तू? त्यावेळी गरुडानं सांगितलं मी जरा संमेलनाला निघालोय, जाऊन आलो. आई म्हणले मी तुझ्या बरोबर येणार आहे.
अगं आई, आमचं संमेलन आहे, तिथं तुझं काय काम आहे? नाही, मी तुझ्या बरोबर येणार. आणि गरुडाने आईचं ऐकलं. आईने आपल्या खांद्यावरती घेतलं, उंच भरारी मारली आणि संमेलन स्थळी जाऊन गरुड पोहोचला. मरण कुणाचं चुकत नाही यासाठी सांगतोय. तिथं पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बोर्ड लावला होता, फक्त या ठिकाणी पुरुषांनाच प्रवेश आहे, महिलांना आतमध्ये प्रवेश नाही. आई म्हणली, बाळा तू आतमध्ये जा, तुझं संमेलन उरकून बाहेर ये, तोपर्यंत मी गेट जवळ थांबते. गेट जवळ थांबल्यानंतर प्रत्येक व्यक्ती यायचा आणि या धर्म परिवर्तन मंडपामध्ये येऊन बसायचा. सगळे येत असताना अचानकपणे यम आला. यम आल्यानंतर यमानं त्या आईकडे बघितलं आणि यम आईकडे बघून हसला. यमानं आईकडे बघून हसल्याबरोबर आईच्या लक्षात आलं, यम माझ्याकडे बघून हसला म्हणजे आपलं मरण जवळ आले. आईला धाकधूक आईची वाढली. आईनं पाठीमागून येणाऱ्या माणसाला सांगितलं, माझ्या मुलाला बाहेर पाठवा. गरुड बाहेर आला आणि गरुड बाहेर आल्याबरोबर गरुडाची आई म्हणते, अरे बाळा, मला यमानं बघितलंय आणि यम माझ्याकडे बघून हसलाय. आई म्हणतो, तो यमड्या फिमड्या काय नाही, तो माझ्याकडे बघून हसलाय म्हणजे माझा मरण काळ जवळ आलाय. अगं आई, तू कुणाची आहेस? या गरुडाची आई आहे. तुला त्याने आता इथं बघितलंय, मी तुला इथं ठेवणारच नाही. गरुडानं आईला आपल्या पुन्हा खांद्यावरती घेतलं, उंच भरारी मारली आणि हिमालय पर्वत गाठला. हिमालय पर्वतामध्ये गेला. त्या ठिकाणी एका गुहेमध्ये आईला ठेवलं, बाहेरून शिळा लावली आणि पुन्हा आनंदामध्ये आला. आणि आल्याबरोबर त्यांनी या यमाचं गचुर धरलं. एखादा माणूस जर मोठ्या माणसाच्या संगतीत गेला तर कधी कोणाचं गचुर धरल काय सांगता येत नाही. तो म्हणायला लागला, मी देवाचं वाहन आहे. आणि यमाचं गचुर धरलं. यमाला विचारायला लागला, माझ्या आईकडे बघून हसतोस काय? अरे म्हणला, मी का हसतोय कारण विचार, का हसला सांग. अरे, तुझ्या आईचं मरण हिमालयाच्या गुहेमध्ये आहे आणि मी विचार केला, आता इथून ही म्हातारी जाणार कशी? हिला चालणं सुद्धा होत नाही. आता आईला घेऊन कुणी ठेवली? लेकानच नेऊन ठेवली. म्हणजे जिथून मरण आपलं होणार आहे तिथं आपलं मरण होणारच. विठ्ठल एक सद्ग्रस्त जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले. जगद्गुरु तुकोबरायांकडे गेल्यानंतर तिथं पाहिलं तर जगद्गुरु तुकोबराय तिथं नव्हते. आई साहेबांना विचारलं, आई साहेब, महाराज कुठे आहेत? आईनं सांगितलं, सकाळी उठावं, इंद्रायणीमध्ये स्नान करावं, अंगामध्ये 12 बंदी घालावी, गळ्यामध्ये विना अडकावं, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात. आणि महाराजांनी सकाळीच पाऊले चालती भंडाऱ्याची वाट, पाऊले चालती भंडाऱ्याची वाट, सुखी संसाराची सोडून वाट, सुखी संसाराची सोडून वाट, पाऊले चालती भंडाऱ्याची या सद्ग्रस्ताला माहित होतं की आपण महाराजांची भेट घेतल्याशिवाय आज जायचं नाही. हा सद्ग्रस्त महाराजांजवळ गेला. त्यावेळी महाराज ध्यानस्थ बसले होते. महाराजांचं चिंतन चालू होतं. नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, असं नाम चिंतन चालू असताना हा सद्ग्रस्त गेला. जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन घेतलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे कोण रे तू? त्यावेळी हा सद्ग्रस्त म्हणतो, महाराज, मी या संसारामध्ये दुःखी असलेला, या संसारामध्ये कष्टी असलेला एक अतिशय दुःखानं ग्रस्त झालेला व्यक्ती आहे. सांगा ना, सुख कुठं भेटतं? त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सुख वाटे दाई
भेटेल त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भल्या माणसा तुझा रॉंग नंबर लागला. मी जर सुखी असतो तर मी भंडारा डोंगरावरती आलो असतो का? आता तुम्ही सुखाची अपेक्षा करून इथं आलाय. मला जर सुख असतं तर मी तुमच्या पुढे बडबड केली असती का? आणि तुम्ही सुखी असता तर तुम्ही इथं आला असता का? जे खरं प्युअर सुखी आहेत ते घरी निवांत आहेत. आपल्याला सुख नाही म्हणून आपण इथं आहे. तरी सुद्धा महाराजांना हा सद्ग्रस्त म्हणतो, अहो महाराज मी ऐकलंय एक तर भगवंत सुखी आहे. सुखरूपायसा तुझा कोणी सांगा, माझा पांडुरंगा सारी माझ्या भगवान पांडुरंगासारखा सुखी दुसरा कोणी नाही. आणि दुसरं संत सुख वशेची ठाई बहुपाई संतांच्या. मी ऐकलं होतं भगवान परमात्म्याजवळ एक सुख आहे आणि दुसरं सुख म्हणजे संतांच्या चरणाजवळ. मग महाराज सांगा ना खरं सुख नेमकं कुठं भेटतंय? त्यावेळी महाराजांना सांगितलं, तर मगाशी मी तुला सांगितलंय तू संसारामध्ये आला तुझी चूक आहे, संसारामध्ये सुख भेटत नाही. मग महाराज सांगा ना सुख नेमकं कुठं भेटतं? अभंगाचं पहिलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, आलिया संसारा उठा वेग करा. उठा वेग करा म्हणजे गडबड करा. मग काही जण म्हणतील गडबड करायची काय कारण आहे, वेगे करायची काय गरज आहे? नामदेव महाराज याचंच वर्णन करतात, उठा जागे
पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकली व्यथा जन्माच्या. मग साधक म्हणला गडबड करायची काय कारण नाही. त्याला म्हणलं बाबा कीर्तनाला ये. तो म्हणला बघू पुढच्या वर्षी. त्यावेळी एक गीतकार सांगतात क्या भरोसा है सदा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. माणसाचा मृत्यू होण्यासाठी काळ नेहमी वाट बघत असतो. मग काळ आपल्याला कधीपासून वाट बघतोय. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. जसं बाळ जन्माला आले तसं काळ आपला वाट पाहतोय. मग जरी काळ आपला वाट पाहत असला तरी सुद्धा आपण परमार्थ केला पाहिजे. आणि खरं तर या संसारामध्ये आपण सुखी आहे का. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. या संसारामध्ये ज्याच्याकडे बघत तो माणूस सुखी आहे. आणि सगळ्यात वाईट काय माहितीये का महावीर महाराज, आपल्या स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं सुख बघून माणूस जास्त दुःखी आहे. दुसऱ्याचं सुख बघून आपण जास्त दुःखी आहे. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. माता माऊल्यांनो आपल्या नाथ भाऊंनं तुम्हाला 1500 रुपये सुरू केलं. 1500 रुपये सुरू केल्यानंतर आनंद झाला. पण त्यातल्या त्यात काय व्हावं, दोघीचा आवा असाव्यात. दोघीनं फॉर्म भरलेला असावा आणि एकीला पैसे मिळावत आणि एकीला मिळू नयेत. जिला पैसे मिळाले नाही तिला काय वाटेल. जर दोघीला पण नाही मिळालं तर आनंद, पण एकीला मिळालं आणि दुसरीला नाही मिळालं तर मग बरोबर आपल्या कुरबाई मधलीच घटना आहे. दोघी जावांनी फॉर्म भरलं. त्यातली त्यात धाकटी हुशार होती. धाकटीनं फॉर्म भरला अगोदर आणि थोरली अडाणी होती. थोरलीनं फॉर्म भरला सगळ्यात शेवटी. पण पैसे येताना पहिल्यांदा आलं थोरलीला, धाकटीला पैसे झाले नाहीत. मग मला नेमकं त्यावेळेस नवरात्र चालू होतं. मला पण एक गाणं सुचलं त्याच्यावरती. सांग ना देवी माझ्या भावाला गे भावाला. काय म्हणते बघा, कुठल्या भावाला, एकनाथ भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला गे भावाला 1500 नाही आलं मला. सांग ना देवी माझ्या भावाला गे भावाला 1500 नाही आलं मला. आता पुस्तक काय होतं बघा, ती आपल्या गायकवाडांकडे गेली, गावात चौकशी केली. अहो मी फॉर्म तुमच्या अगोदर भरलंय, माझ्या जावच्या अगोदर भरलंय, तिला पैसे आले मला नाही आलं. ती म्हणायला लागली फॉर्म भरला सगळ्या आधी अजून आहे पेंडिंग मध्ये. फॉर्म भरला सगळ्या आधी अजून आहे पेंडिंग मध्ये. ती म्हणायला लागली फॉर्म सगळ्याच्या अगोदर भरलाय आणि तिथं विचारलं तर ती म्हणते पेंडिंग मध्ये आहे, पेंडिंग मध्ये आहे. त्याचं पण म्हणजे मला नाही वाईट वाटलं. पण वाईट कशाचं वाटलं, 1500 आलं थोरल्या जावला गे जावला 1500 नाही आलं मला. सांग ना देवी माझ्या भावाला गे भावाला. सांगायचंय काय मला की दुसऱ्याच्या सुखानं माणूस आता जास्त दुःखी व्हायला लागलाय. आणि महाराज सांगतात आली या संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बघतो, दुसऱ्याकडे बघितल्यानंतर आपण म्हणतो वा काय खुशीत माणसं आहेत बरं का. 2 शेजारी कुटुंब राहायची, ऋषी महाराज 2 शेजारी कुटुंब राहायची. एका घरामध्ये हाशा चालायचा आणि एका घरामध्ये नशा चालायचा. एका घरामध्ये नेहमी भांडणं चालायची. आता ज्या घरामध्ये भांडणं चालू होती त्यातली पत्नी म्हणायला लागली काय आपल्या शेजारच्या घरामध्ये दोघं नवरा बायको एकदम गोकुळातल्या सारखं राहतात, किती आनंदी असतात. आपण जाऊन त्यांना विचारूया तुमच्या आनंदाचं रहस्य काय.
ही दोघं नवरा बायको त्यांच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर विचारलं, तुम्ही एवढं खुश असता, काय कारण आहे? त्यावेळी दोघं नवरा बायको म्हणतात, झाकली मूठ 1.25 लाखाची. आमचा आनंद विचारू नका. आमचा आनंद जर विचारला तर तुम्ही म्हणणार दगडापेक्षा मीठ मऊ, तुमचंच बरं असं तुम्हाला वाटेल. अहो तुम्हाला काय झालं? अहो माझी बायको सारखीच माझ्या बरोबर बांधती. पत्नी म्हणते माझं कारभारी माझ्या बरोबर सारखंच बांधत्यात आणि तुम्ही सारखंच हसताय, काय भानगड आहे? अहो हसायचं कारण एकच आहे, माझी बायको स्वयंपाक करते. स्वयंपाक करताना चपाती लाटाय लागली, आमच्या दोघांची भांडणं लागली की बायको मला बेलन फेकून हाणती. जर बेलन मी हुकवलं तर मी मोठ्यांदा हसतो आणि मला बेलन लागलं की माझी बायको जोरात हसते. शरण गेल्यानंतर काय होतं? रामायण ऐका, महाभारत ऐका, भागवत कथा ऐका. यामध्ये आपण जर दृष्टांत बघितलं तर महाभारतामध्ये सांगितले, ज्यावेळी एका व्यक्तीनं भर सभेमध्ये भगवान परमात्म्याला 100 शिव्या दिल्या, 100 शिव्या झाल्यानंतर बरोबर त्याच क्षणाला देवानं त्या व्यक्तीला मुक्त केलं. कुणाला? शिशुपालाला. म्हणजे 100 अपराध होईपर्यंत भगवान परमात्मा शांत राहिला. 100 अपराध झाल्यानंतर त्यावेळी त्याला मुक्त केलं. आपण जर भगवान श्रीकृष्णाचं लीला पाहिल्या तर देवाला माराय आलेल्या पुतना मावशेनं स्तनामध्ये विष घेऊन आली होती. जी गती त्याने आपल्या आईला दिली तीच गती त्या बाईला दिली. जसा आईचा उद्धार केला तसाच पुतना आईचा सुद्धा उद्धार केला. म्हणजे शरण गेल्यानंतर काय होतं? आणि रामायणामध्ये बघा, ज्यावेळी रामायणामध्ये हनुमंतराय गेले, उड्डाण मारलं, लंका दहन केली. लंका दहन केल्यानंतर रावणानं आपली सगळी स्थल सेना, वायुसेना, सगळी सेना एकत्र बोलवली आणि सांगितलं, अरे अकेला बंदर आकर हमारी लंका को दहन करके चला गया, उस वक्त आप कहा थे? म्हणजे रावण एक माकड आलं आणि माकडानं अख्खी लंका पेटवली, त्यावेळी तुम्ही काय करत होता? प्रत्येकानं कारण सांगायला सुरुवात केली. त्यावेळी बिभीषण म्हणतो, दादा तू ह्या माणसांचं काय जास्त ऐकू नको. रावण म्हणला, मग कुणाच ऐकू? माझा ऐक, मी तुझा भाऊ आहे. त्यावेळी रावण म्हणला, सांग बाबा तुझं काय ऐकायचंय? एकच काम कर, जानकीला प्रभुरामचंद्राकडून देऊन टाक आणि तू भगवान परमात्म्याला शरण जा. जर तू प्रभुरामचंद्रांना शरण गेला तर आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. रावण बिभीषणावरती चिडला. तो म्हणणार आहे, तुला काय कळतं का नाही? मी रावण आहे, रावण. 14 चौघड्याचं राज्य आहे माझं आणि वानराचा मालक असणाऱ्या प्रभू रामचंद्राला शरण जा म्हणतोयस तू? तुझा धिक्कार मी करतो. चालता हो म्हटल्या बरोबर बिभीषण आपल्या आईकडे गेला. म्हणजे बघा, पहिल्यांदा राक्षसांचं जरी भांडण झालं तरी तो पहिल्यांदा कोणाकडे जायचा? आईकडे. आता जर दोघा भावाची भांडण लागली, आपण कोणाकडे जातो? जे देव जे माझी बायको तू सांगत तसं मी तुझं ऐकू. म्हणजे तुमचं सांगते म्हणजे माझं बी, प्रत्येकात तसंच आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपण आता घरच्यांचं ऐकतो. हा आईकडे गेला आणि आईला म्हणायला लागला, आई मी दादाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण दादा काही ऐकत नाही. त्यावेळी आईनं सांगितलं, अरे त्यांनी कुणाचंच आतापर्यंत ऐकलं नाही, तुझं काय ऐकणार आहे? त्यावेळी बिभीषण प्रभुरामचंद्रांना शरण गेले. शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्याबरोबर हनुमंतराय म्हटले, अहो हा रावणाचा भाव आहे, तुम्हाला शरण आलाय. त्यावेळी प्रभुरामचंद्रांना सांगितलं, लक्ष्मणा समुद्राचं पाणी घेऊन ये. समुद्राचं पाणी आणलं आणि बिभीषणाच्या अंगावरती शिंपडलं आणि सांगितलं, आजपासून तू लंकेचा राजा झाला. हनुमंतराय म्हणले, काय देवा तुम्ही चतुर आहात, तुम्हाला चतुर कसं म्हणायचं? अजून रावण मेला नाही, आपली सीतामाई त्यांनी परत केली नाही, अजून राजगादी रिकामी झाली नाही आणि तुम्ही त्याला वर देऊन टाकला.
जर समजा तुम्हाला उद्या रावण शरण आला तर काय करणार? त्यावेळी देव म्हणतात, अरे मी काय करीन का? विभीषण शरण आला, मी विभीषणाला लंकेचा राजा केला. उद्या जर रावण मला शरण आला तर रावणाला मी माझी अयोध्याची गादी सुद्धा रिकामी, ती सुद्धा द्यायला मी कमी करणार नाही. शरण जाऊ दारा पांडुरंगा. देवाला शरण गेल्यानंतर आपल्याला मरण येत नाही हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे देव चतुर असतो. चतुरा तो शिरोमणी हे सुद्धा माहित होतं, कारण देव चतुर आहे. आणि मग आपण भगवान परमात्म्याला शरण जातो, ज्याला भगवान परमात्म्याचं महत्व कळलं. पण काही जण म्हणतात, महाराज आम्ही शरण जायची काय कारण आहे? आमचा देह चांगला आहे, निरोगी काय आहे, धन दौलत आमच्याकडे भरपूर आहे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देह कामाचा नाही, धन सुद्धा कामाचं नाही. अभंगाचं दुसरं चरण. कुबेराचे. कुबेर कोण हो? रावणाचा सावत्र भाव हा कुबेर होता. कुबेराकडे काही कमी नव्हती, पण त्याचं सुद्धा धन संपदा संपायला वेळ लागत नाही. ते आहे हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? आपल्या या ठिकाणी काही नाही. रावणा इतका तर श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत जन्माला आला नाही. किती श्रीमंती असावी रावणाची? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरे शुद्ध सोन्याची होती. आज सोन्याचा भाव जर बघितला, सोन्याचा म्हणजे सोन्याचा भाव जर आज बघितला तर आज कसं आहे महाराज? लय सोन्याचा भाव आहे, म्हणजे 70-75 हजार रुपये तोळ आहे. 7 कोटी घरे रावणाची सोन्याची होती. 85,000 आहे बघा सोन्याचा भाव ऑनलाईन 9 तारखेपर्यंत, 9/5 पर्यंत उठवलं. 80,000 बायका. 80,000 म्हणलं की अशोक महाराज नुसता अंगाव काटा फुटतो. या माणसाला एक सांभाळणं अवघड झालं. या आपण विचार करायचा, 80,000 बायका म्हणल्यावर किचन रूम किती, बेडरूम किती, काय किती, फटाक्याचं डबल किती, कंगवं किती, आरसं किती, आपण विचार न केलेला बरं. एवढा रावण श्रीमंत असणारा सुद्धा काय झाली त्याची गती सांगा ती कवडी.
एकही रुपया नेता आला नाही, नेता येत नाही म्हणून बरं आहे. जर नेता आला असतं तर काय झालं असतं काय सांगता येत नाही. जाताना सांगितलं असतं ह्या खिशात एक ATM द्या, ह्या खिशात एक ATM द्या, आणि माणूस वरती गेला असता, आनंदात राहिला असता. न्यायची सोय नाही म्हणून बरं आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या देहाचा भरोसा नाही, त्यामुळे आपण सावध झालं पाहिजे. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा लोका काळ नेतसे. जसा बोका उंदराला नेतो ना, तसा आपल्याला काळ नेल्याशिवाय राहत नाही. एकदा घरामध्ये POP वरून उंदीर चालला होता. POP ला धरून उंदीर निघाला. जाता जाता त्याचे दोन्ही हात निसटले. जसे हात निसटले असं बरोबर टेबल होता, टेबलावर मग्गा होता, तुलवडीचा दिवस होता. त्या मग्ग्यात आरती शिल्लक होती. त्यामध्ये कोण पडला? उंदीर. जसं त्याच्या नागात तोंडात गेलं असं ताईट झालं. जो उंदीर मांजराला बघितलं की पळून जायचा, तो ताट उभा राहिला. कहा गई पिल्ली? पिल्ली तो मेरी बीवी आहे. कधी? जास्त झाल्यावर. आणि मग मांजर अशीच बसली होती समोर आणि ती श्लोक म्हणत होती, वदनी कळत घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज. ती त्याच्यावरती टपूनच बसली होती. तसं आपल्यावरती सुद्धा काळाचा घाला कधी पडेल काही सांगता येत नाही. कारण का भगवान परमात्मा आपल्याला नरदेह दिलेला आहे. तो दिलेला आहे हे आपल्याला मिळालाय, पण कळाला नाही. जर कळलं असतं ना, देता देवविता नेता नेवविता, येथे आपली सत्ता काय आहे? आपली सत्ता इथं काही सुद्धा नाही. कारण का देणारा तो आहे, घेणारा तो आहे. रावणाला लंका कुणी दिली? रावणाला लंका कुणी दिली? भगवान शंकराने. म्हणजे दिली कुणी? शंकरानं. आणि लंका पेटवली कुणी? हनुमंतराय. हनुमंतराय कोण? अंजनीच्या तपासाठी पेटवली सुद्धा शंकरानंच. कारण हनुमंतराय शंकराचा अवतार आहे. म्हणून देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे? आपण मात्र जन्माला आलोय, निमित्त फक्त आपलं आहे. कारण आपल्याला जन्माला घालायचं कधी आणि न्यायचं कधी हे सुद्धा भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. भगवान परमात्म्यानं आपल्याला या ठिकाणी नामचिंतन करण्यासाठी, सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे. पण आपलं काय झालंय? हे माझं ते माझं, हे माझं ते माझं. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला विठोबा कुमाई. तयाशी शिकीर शरीरे लोनकी, माय बाप केवळ काशी, कोणे न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, परब्रह्मा उभे केले. ज्या पुण्यवान महात्म्याचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी साजरं करतोय, कैलासवासी वामन बनकर बाप जे असतो, अतिशय दुःख यातना सहन करून त्याने आपलं कुटुंब घडवलेलं असतं. कथा कादंबरीकार लिहितात, फक्त आईवरती लिहितात. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा 127 अभंग आईवरती लिहिले, पण बापावरती मात्र एकच अभंग लिहिला. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. आईला जेवढं स्थान आहे त्याच्यापेक्षा कमी स्थान वडिलांना दिलेलं आहे. पण खर तर वडिलांचं प्रेम आईपेक्षा काकंबर जास्त असतं. कारण
एकमेव करता व्यक्ती कोण असतो तर तो आपला बाप असतो. जोपर्यंत बाप आपला जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला बापाची किंमत कळत नाही. ज्या व्यक्तीला हात नाही त्या व्यक्तीला हाताची किंमत विचारा, ज्या व्यक्तीला पाय नाही त्या व्यक्तीला पायाची किंमत विचारा, आणि ज्या व्यक्तीला माय नाही त्या व्यक्तीला किंमत माईची विचारा. संसारामध्ये किती जरी दुःख यांना सोसायला लागल्या तर बाप कधीच आपलं दुःख समाजासमोर मांडत नाही. आपली लेक नांदायला जावी, आईनं 4 चौकी गोळा कराव्यात आणि त्यांच्या भोवती आईनं रडावं, पण बापाला मात्र रडता येत नाही. बापाला माहीत असतं आपण जर रडलो तर माझ्या बायकोला दवाखाना सुरू होईल, माझ्या लेकरांना खूप दुःख होईल. त्यातल्या त्या मुलीचं लग्न असावं, सभा मंडपामध्ये लग्न मंडपामध्ये मुलीचं लग्न लागावं आणि बँड वाद्यांनी गाणं वाजवावं. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, लेक एकुलती एक दिली परक्या घरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज. एवढंच म्हणत असताना आईनं म्हणावं, वडिलांना म्हणावं, राशील कोटवरी चिमणी माझी माहेरी, लग्न झाल्यावर जाणं ताईला पराया घरी. 9 महिने पोटाशी वागविले तुझला, शेवटी सोडून जाशी आईला. अहो जगाची रीतच आहे. वयाची 11 वर्ष 20 वर्ष झाल्यानंतर मुलीला नांदाय जावं लागतं आणि मुलीनं आईच्या पाया पडावं. आईच्या पाया पडताना आईला सांगावं, आई माझे बाबा खूप भोळे आहेत ग, माझ्या बाबांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, जरा बाबांकडे लक्ष दे. लेकीनं आईच्या पाया पडावं, तेवढ्यामध्ये आजी यावी, आजीच्या पाया पडावं, आजीला सांगावं माझ्या बाबांकडे तू लक्ष दे. जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत माझ्या वडिलांची काळजी घे ग, माझ्या वडिलांची काळजी घे. एवढ्यामध्ये लहान धाकट्या भावानं यावं, ताईच्या गळ्यात पडावं आणि ताईनं सांगावं, काही जरी झालं तरी आपल्या वडिलांकडे तू दुर्लक्ष करू नको रे बाबा, आपल्या वडिलांकडे तू दुर्लक्ष करू नकोस. आणि मग ताईनं नांदायला जावं. तुम्ही म्हणाल महाराज हे तुम्ही मनाचं सांगताय का? नारदाच्या गादीवरती मनाचं काही सांगता येत नाही. ज्यावेळी सीतादेवी नांदायला निघाली त्यावेळी विधेयी असणारा राजा जनक आपल्या मुलीसाठी धाय मोकलून रडत होता. एक पाय अग्नीत आणि एक पाय ज्याचा पृथ्वी तलावरती होता तो विधेयी राजा आपल्या मुलीसाठी रडत होता. सीतामाई नांदायला निघाली. ही वार्ता जनकाच्या कानावरती पडल्याबरोबर जनक राजाला अंबरनाथ बोलला, सीते मिथिला नगरीचं तू कल्याण केले, आता अयोध्या नगरीला जाऊन तू अयोध्या नगरीचं कल्याण करायचे. मुलगी दोन्ही घरी दिवा लावणारी असते ग, तू पंथी आहेस पंथी, तू काही दिवा नाही. सीतेनं नांदायला जात असताना पशु पक्ष्यांचा किलबिलाट व्हावा. 2 दिवस झाले पशु पक्ष्यांनी अन्नाचा कण सुद्धा ग्रहण केला नव्हता. तबल्यातले घोडे सुद्धा नकारार्थी मान हलवत होते आणि सीतामाईला सांगत होते, मैया मत जाओ, मैया मत जाओ, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. आणि सीतामाईनं नांदायला जावं. सीतामाई नांदायला गेल्यानंतर सीतामाईनं दोन्ही घरी दिवा लावला. तसेच आता सुद्धा मुलींना आपल्या वडिलांचा आणि सासरचं सुद्धा घराचा संसार नीटनेटका करायचा असतो हे रामायणाने सांगून दिले. आणि म्हणून बापाला किती जरी वेदना झाल्या तरी बाप सहनच करत असतो. आपण ऐकले गीत, आई मायेचा सागर, हे गीत आपण बऱ्याच वेळा ऐकले पण बापाविषयी गीत आपण कधीच ऐकले नाही. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा, शब्द रूपीला तांचा त्या किनाऱ्यालाच नारा. लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो. लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो. लेक त्याची लाडाची चांदणी,
माया वेदना सहन करणारा कोण असतो तर तो आपला बाप असतो. आणि एवढंच नाही, आई घराची भिंत, बाप घराचा पाया, कुटुंब संसाराचा भार त्यांच्या अंगा, पत्नीला जरीची साडी, नवे कपडे मुलांना आणून, बाप गावभर सारा हिंडतो, आपलेलं बनियन घालून, हातकी चप्पल, केसाला नाही फणी, बाप माझा वेदनांचा धनी. आणि एवढंच नाही, आपले आई वडील म्हणजे आपले पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आपण आई वडिलांना कधीच विसरायचं नाही. कारण का, बाप मेल्यावर तिकडे कुंकवाचे मोल, जिवंतपणी बापाचा काय होता रोल. आई समजा रुक्मिणी माता, बापाच विठ्ठल भावा, या दोन दैवता पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप त्यांचा वेदनांचा धनी. वेदना सहन करणारा कोण असतो तर बाप असतो. म्हणून जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, आई वडील आपल्यावरती रागवत असतात. वय झाल्यानंतर आई वडील आपल्यावरती रागवत असतात. चलो आता आई वडील किती जरी रागवलं तरी आपण त्यांच्यावरती अजिबात रुसायचं नाही. का, आई वडील माझे माता पिता, मारू नका त्यांना तुम्ही लाता. आई वडील जगतील शिवे खाता खाता, वाच तुकोबाचा गाता, तेव्हा तुमच्या जागेवरती येईल माता. म्हणून आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा केल्यानंतर काशीला मथुरेला जायची गरज नाही. आणि म्हणून तर संतांना सांगितलं, काशी केली मथुरा केली द्वारका, काशी केली मथुरा केली द्वारका, आई बापा सारखं तीर्थ आई वडिलांसारखं तीर्थ नाही का, आई वडिलांसारखं तीर्थ या जगामध्ये नाही. म्हणून सकल तीर्थाची दुरी जे का माता पितरे. म्हणून आपण आई वडिलांची सेवा मनोभावे केली पाहिजे. आणि शेवटी जाता जाता आपण सगळे सूक्ष्म मंडळी आहात. आपण एकच काम करायचं, देव देश आणि धर्म याकडे आपलं लक्ष पाहिजे. आपला देव देश धर्म टिकला पाहिजे, वाचला पाहिजे. फुलेंकरची आता फक्त 2च मिनिटं. आपलं कार्यच आपलं एक आहे, देवासाठी धर्मासाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. मीराबाईनं प्रेम केलं भगवान परमात्म्यावरती. मेरा हो गई दीवानी श्याम पिया की बनी रे. मीरा हो गई दीवानी कुणाची, भगवान परमात्म्याची. आणि धर्मवीर संभाजी राजे, धर्मवीर संभाजींनी प्रेम केलं आपल्या धर्मावरती. 9व्या वर्षी आपल्या बापाबरोबर 1250 किलोमीटर अंतर पार करणारा व्यक्ती कोण असेल तर धर्मवीर संभाजी महाराज. वयाच्या 13व्या वर्षी 13 भाषा अवगत असणारे भूतनायक, वेदनायिका आणि बुधभूषण ग्रंथ लिहिणारं व्यक्तिमत्व म्हणजे शंभूराज. 13व्या वर्षी ज्या व्यक्तीला शस्त्र कसं चालवायचं, शास्त्र कसं लिहायचं हे ज्याला कळत होतं ते एकमेव शंभूराजा. 40 दिवस तो आपल्या मृत्यूशी झुंज देत होता. कुणासाठी, आपल्यासाठी. जर शंभूराजानं त्यावेळी बलिदान दिलं नसतं तर मंदिरावरती कळस आणि आपल्या दारापुढे तुळस आपल्याला बघायला दिसली नसती. आणि म्हणून आपला देव देश धर्म आपला टिकला पाहिजे. देव देश धर्म जर टिकला नाही तर सबकी सुनता हो जाएगी. प्रत्येकाला सलाम अलैकुम म्हणावं लागेल. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि एकच गोष्ट सांगणार आहे जाता जाता, मी माझ्या आईवडिलांवरती कधीच नाही रुसणार.
मी माझ्या आईवडिलांवरती कधीच नाही रुसणार, मनोरंजनासाठी पत्त्याचा डाव हातात कधीच नाही दिसणार, दारू पिण्यासाठी धाब्यावरती कधीच नाही दिसणार आणि महाराष्ट्र राज्याचा ओरिजिनल संभाजी राजा मीच असणार, मीच असणार, मीच असणार। जी संभाजी राजांच्या आपण महाराष्ट्रात राहतोय, हाताने जोरात टाळी वाजवा, हे सुद्धा सांगावं लागते दुर्दैव आपलं या राज्याचं। मी मगाशी सांगत होतो आपल्या लेकरांचं कौतुक आपणच केलं पाहिजे, कारण आपलीच लेकरं आपल्याला उपयोगी पडत असतात। एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते देश धर्म आणि आई वडील यांची सेवा करा, एवढंच सांगून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। पुण्यस्मरण आपण साजरं करतोय असे मामांच्या दोन्ही मुलांना 6 मुलींना आयुर आरोग्य धनसंपदा लाभो आणि या दुःखातून सावरण्यासाठी भगवान परमात्म्याने शक्ती देऊ हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि जर समजा बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकून चुकीचा गेला असेल तर तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही माझ्या आई वडिलांसारखे आहात, तुम्ही मला पदरात घ्याल, मी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। जे बरोबर आहे ते भगवान परमात्म्याचं आहे, संतांचं आहे, महंतांचं आहे, आपलं काही नसतं। फक्त या गादीवरती उभा राहिलेला माणूस पोस्टमन असतो, आलेलं वरचं फक्त आहे असं द्यायचं असतं। जर चुकून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आई वडिलांच्या उदार अंतकरणानं तुम्ही मला माफ कराल। जर एखाद्या माता माऊलीला एक मुलगा असला तर दुसरा मुलगा म्हणून मला माफ करा, जर एखाद्याला 2 मुलं असली तर तिसरा म्हणून मला माफ करा, आणि एखाद्या माता माऊलीला मुलगा नसला तर मला दत्तक घेऊन का होईना पण माफ करा, कारण दत्तक जरी मला तुम्ही घेतलं तर तुम्हाला येणार नाही टेन्शन, मला हे पेन्शन। तुम्ही सगळे मला माफ कराल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त
Bye.